धन्यवाद. आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मरणार्थ आयोजित हंसध्वनी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्यामध्ये आपण पाहतोय, ज्यांनी आम्हाला फर्स्ट प्राइज दिले ते आदरणीय देवीदासजी खिडकर साहेब. त्यानंतर सेकंड प्राइज आम्हाला दिलं गेलं प्रदीप शिवतेरे साहेब आणि गिरीशजी गावडे जे शुभास्ते हे सेकंड प्राइज दिलं गेलं. त्यानंतर थर्ड प्राइज नवलाई केबल चे सर्व महादेव आत्माराम सनस साहेब यांच्या माध्यमातून दिले गेले. हे बॅनर सौजन्य आम्हाला लाभले सुभाष जाधव आणि संतोष गुटुगडे यांच्या मार्फत बॅनर सौजन्य लाभले. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय खेमाजी गावडे साहेब आणि अभिजितजी धुमाळ साहेब यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळतोय. नंतर बॉल आणि स्टंप अजिंक्य खटकाळ यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले गेले. त्यानंतर खेळपट्टी आणि साऊंड सिस्टीमसाठी आपण पाहतोय पुनीत पुनावत साहेब आणि शिवकुमार हुल्ला साहेब यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर ज्या आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतायत विशाल शेठ ओव्हाळ युवा उद्योजक आणि अध्यक्ष हंसध्वनी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन बोराटे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज दिल्या गेल्यात. आणि या संपूर्ण मैदानावर आज पाण्याची व्यवस्था ग्लुकोजची व्यवस्था श्री सुभाजी कंक साहेब यांच्या माध्यमातून केली गेली. सर्व दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने आभार मानू इच्छितो. दरम्यान ओमजी, मी तुमच्या एक गोष्ट अजून लक्षात आणून देऊ इच्छितो. आपल्या या स्पर्धेसाठी जर कुठल्या खेळाडूला इजा झाली काय झालं तर त्यासाठी एक केअरटेकर म्हणून आपल्या रोडपाल येथील व्हाईट लोटस या हॉस्पिटलचे प्रतिनिधी स्वप्नीलजी शिलवंत यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केले. फर्स्ट एड बॉक्स आणि त्याचबरोबर त्यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे. त्यांचंही हंसध्वनी कला क्रीडा मंडळ, त्याचबरोबर हंसध्वनी क्रिकेट कमिटी, त्याचबरोबर हंसध्वनी मुख्य कमिटी यांच्या वतीनं हार्दिक असा आभार मानतो व यापुढेही तुमचं सहकार्य आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच सागर, जे आपण पाहिलं नुसतं सौजन्य दिलं गेलं नाही, ते अंमलात देखील आणलं गेलंय. एका खेळाडूला इजा झाली होती, ते खेळाडू चांगलं करण्याचं काम व्हाईट लोटस हॉस्पिटल सातत्याने कळमोलीकरांच्या मनात घर करण्याचं काम, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा ज्यांचं ब्रीदवाक्य असं व्हाईट लोटस हॉस्पिटल वारंवार चांगली कामगिरी करते. आणि त्यांचं सौजन्य आपल्या या संपूर्ण हंसध्वनी प्रीमियर लीगसाठी आपल्याला लाभलं, त्यांचं देखील मनापासून आभार. दरम्यान वळूया सामन्याकडे. चालू सामना L5 विरुद्ध E4. विजय गोलंदाज विजय अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रणय यांनी खेळून काढला विजयाचा चेंडू. एक धाव, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर दुसरी धाव सुंदररित्या पूर्ण. या दोन धावेने सांघिक स्वरूपाची धावसंख्या E4 ची 6 धावांमध्ये 6च्या घरात जाते. 4 चेंडू आणि 6 धावा. बारका पण आम्हाला सांगतो इथं की काका 4 चेंडूत 6 धावा काढल्यात. म्हणजे बारक्या खेळाडूंचं किंवा बारक्या मुलांचं सुद्धा किती क्रिकेटच्या बाबतीत दक्ष किंवा लक्ष आहे. चिराग मधने जे नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहेत, जर त्यांनी 3 सलग षटकार मारले तर आपल्या हंसध्वनी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन बोराटे साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आपणाला आलंय. आपणासाठी सुवर्ण संधी आहे. प्रणय मधने या दरम्यान L5 च पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 7. या दरम्यान L5 कडून वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत शिवाजी दादा. अतिशय दांडगा अनुभव, वयाच्या 50शीत असूनही वयाच्या 18व्या वर्षाच्या मुलाला लाजवेल असा जोश.
त्यांचं नाव कळंबोलीच्या बाहेर भरपूर गाजलेलं आहे. बऱ्याच कालावधीपासून ते क्रिकेट खेळत आहेत. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. दरम्यान सुंदर प्रकारचा चेंडू, या चेंडूवरती एकच धाव, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चिराग यांच्यासाठी सुवर्ण संधी राहील. हंसध्वनी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन बोराडे यांच्याकडून सलग प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू चिराग यांच्यासाठी. तटवून काढलाय चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. या 2 धावेने धाव संख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 10च्या घरात. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाते. दरम्यानच्या कालावधीमध्ये टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू, तितक्याच सुंदर पद्धतीने खेळून काढला. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 11. दरम्यान या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. बॅटीची नरेज घेऊन जाणारा चेंडू, झेल मात्र सुटतो यष्टीरक्षकाकडून. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 12. आणि ही जी गोलंदाजी होती ना, हे अनुभवाचं फलित आहे. इतके वर्ष क्रिकेटला वाहिलेत त्यांनी, त्या अनुभवाचे फलित म्हणून अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी होतीये. आता मात्र फलंदाजाकडनं प्रहार होतोय. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. या षटकारानिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 18. अजूनही या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. विशाल ओवाळ साहेबांकडनंही चिरागसाठी प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत आणि फलंदाज झेलबाद. चिरागच्या खेळीचा या ठिकाणी अंत. दरम्यान या अशा क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सचिन बोराडे साहेब असतील, विशाल ओवाळ साहेब असतील, अशा दातृत्वाचीच गरज या ठिकाणी असते. आणि हे दातृत्व या ठिकाणी दाखवतायत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असं आभार. त्याला सांगा बॉलर कोण आहे. काय गोलंदाजाचं नाव काय. रोहित. दरम्यान सांघिक स्वरूपाचं तिसरं षटक व वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय रोहित. कळंबोली एंड कडून मारा करेल. फलंदाज काय नाव आहे रे फलंदाज. प्रणय. दरम्यान निर्धाव पद्धतीचा चेंडू,
आता मात्र तटवून काढलाय चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दरम्यान स्ट्रायकर एंडला फैजान. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. रोहित यांची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू तटवून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. दरम्यान या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचतेय 21च्या घरात. रोहित याचा पुढील चेंडू कळंबोली एंडकडून मारा करेल फैजानसाठी. कार्पेट ड्राईव्ह केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी. फैजानच्या बॅटीतून आलेला चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 25च्या घरात. किती विकेट पडले? 2 ना. 1 गडी बाद 25 ही धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना रोहित आपल्या या षटकातील पुढील चेंडू फैजानसाठी. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारचा या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. या दरम्यान षटकाची समाप्ती होते. 3 षटका अखेर E4 चॅलेंजर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25. पूर्वार्धातील हे शेवटचं षटक असेल. हाणामारीचं षटक. पाहूया फलंदाज किती धावा जमा करतायत या षटकामध्ये. स्लॉक षटक ज्याला बोललं जातं. गोलंदाजाचं नाव काय? अथर्व. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. सुंदर ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण. या ठिकाणी मात्र धावबाद करण्याची संधी होती, मात्र धावबाद करता आलेला नाहीये. बॉलर नेम. गोलंदाजाचं नाव काय? सुरेश. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. सुरेश यांच्या षटकातील पुढील चेंडू फैजानसाठी. सुंदर फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. अथर्वकडने चूक होतीये. फलंदाजाला जीवदान मिळतंय. फैजानला या ठिकाणी जीवदान मिळतंय. तोपर्यंत कॅच झेल सुटेपर्यंत 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28. दरम्यान पुढील चेंडू. सुरेश यांच्या या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र या चेंडूवरती प्रहार केलाय फैजान याने. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार. त्या ठिकाणी झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला सूर्याच्या प्रकाशामुळे की काय झेल सुटला त्याच्याकडून आणि 4 धावा मात्र मिळाल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 गडी बाद 32 धावा. या चेंडूवरती फैजानच्या बॅटूतून आलाय चौकार. मला वाटतंय फैजानकडनं चौकारांची हॅड्रिक केली आहे. सलग 2 चौकार मारलेत. बाळासाहेब खटकाळे यांच्याकडून फैजानसाठी प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाळासाहेब खटकाळे यांच्याकडून फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आलंय.
दरम्यान लोअर फुलटा चेंडू, या चेंडूवरती तटवून काढलाय. 2 धावा पूर्ण, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. या पूर्वार्धातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया फैजान आपल्या संघासाठी कितपत धावा जोडण्यात यशस्वी होतोय, की सुरेश त्याला कितपत रोखण्यात यशस्वी होतोय. या उत्तरार्धातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेश घेऊन येतोय कळंबोली एंडकडून. आता मात्र फलंदाज त्रिफळाचीत होतोय, फलंदाज बाद होतोय. 38 धावा काढून 39 धावांचं आव्हान ठेवलंय E4 या संघाने L5. धन्यवाद सागर. आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या ती 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान उभं ठेवलं ते L05 अजिंक्य खटकाळ, चिकू, शिवाजी महानवर अशा दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. हंसध्वनी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून L05 हा संघ आपण या मैदानावर पाहायला मिळतो. नक्कीच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्या स्मृतीला मानवंदन देणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि यांच्या आठवणीला उजाला देणारी स्पर्धा. नक्कीच आपण पाहतोय 38 धावा जमा केल्यात. मला वाटतंय फिल्डिंग बॅटिंग करताना E04 संघाने आणि 39 धावांचं आव्हान उभं ठेवलंय आणि अजिंक्य खटकाळसाठी सुवर्ण संधी आली आहे. श्री बाळासाहेब खटकाळ साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी दिलं गेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय 39 धावांचं आव्हान उभं ठेवलं आहे. नक्कीच चला आपण पाहतोय खूप चांगल्या मॅचेस रंगल्यात. आपण पाहतोय हा सामना जिंकला, जर L05 संघ जिंकला तर तो संघ देखील 2 सामने जिंकतोय. चला जुना चेंडू जमा करावा. बटा फेक इकडे चेंडू. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा सामना आणि शेवटची उत्तरार्धातील लढत आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांना स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा हंसध्वनी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यांचं दिमागदार आयोजन पाहतोय आपण. जर पाहिला आपण जर पाहतोय नक्कीच ही स्पर्धा पाहायला गेला
तर दोन आयोजक आहेत हमजा. विचार केला एका बाजूला पाहतोय आपण सुभाष कंक, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, ते स्वतः देखील खूप साऱ्या मेहनत या आयोजकामध्ये घेतले. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजिंक्य खटकाळेने देखील खूप सारी मेहनत घेतली. जेव्हापासून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं तेव्हापासून आजपर्यंत मला वाटतं 8 ते 10 दिवसापूर्वी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, तेव्हापासून अजिंक्य सातत्याने फॉलोअपमध्ये होता. प्रत्येकाच्या मंडपाला असेल, अगदी खेळपट्टी असेल, अगदी आपल्याला कॉल करण्यापासून आज सकाळी सुद्धा अजिंक्यने आपली देखील खूप काळजी घेतली. सकाळी 7ला देखील, सकाळी 7 वाजता अजिंक्यने फोन केला की बाबा 7:30ला मॅचेस सुरू होणार आहेत, तुम्ही या त्या हिशोबाने. म्हणजे एवढी काळजी आणि एवढं सातत्याने परिश्रम केला अजिंक्य खटकाळे या सामना चालू करण्यासाठी. आणि त्याला देखील हंस धोनीचे सर्वच कार्यकर्ते, सर्वच रहिवासी असतील, अगदी अध्यक्ष आपले गावडे साहेब असतील, बबनजी पवार साहेब असतील आणि सर्वच मंडळ असेल, त्यांनी देखील खूप सारी मेहनत आणि खूप सारं योगदान या संपूर्ण हंस धोनी प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यासाठी पाहायला मिळतं. तब्बल पहिला चेंडू स्वागत केले गोलंदाज षटकारा, स्वागत केले गोलंदाज मनोजाचं, फलंदाज विजय अर्थात चिकू याने नक्कीच आल्या आल्या पहिला षटकार लगावलाय. खूप चांगला खेळ चिकूने. एकोणचाळीस धावांचं आव्हान पाहायला मिळतं. एका बाजूला आपण पाहतोय सुभाषजी कंक, त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली या संपूर्ण सामन्यांचं आयोजन करण्यामध्ये आणि अजिंक्यने देखील खूप सारी मेहनत घेतली आणि दोघांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या भूमी गार्डनच्या मैदानात. दोघे आज आमने सामने लढताना पाहायला मिळतात. दोन चांगले मित्र, काल रात्रीपर्यंत मित्र होते, आज मात्र एकमेकाविरोधात खेळताना पाहायला मिळतं. ही चांगली लढत आपल्याला या हंस धोनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पर्व तिसऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय, फलंदाज विजय अर्थात चिकू याच्या बॅटिंग मार्फत. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू फेकून दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हंस धोनी प्रीमियर लीग चौकार. फलंदाज चिकू ऑन फायर पाहायला मिळतोय. विजय नक्कीच चांगले अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करणारा चिकू आज मात्र आपल्या विंगसाठी खेळतोय. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगावर चांगला खेळ खेळतो चिकू. नक्कीच स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या संघातून मागील सीझन खूप चांगला खेळ चिकूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनेक चांगले सामने त्याने आपल्या संघाच्या बाजूने झुकवले. तो चिकू आज मात्र त्याच्या विंगसाठी खेळताना पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ. पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडू खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली. अजिंक्यला स्ट्राईकवर आणण्याचं काम चिकूने पाहायला मिळतंय. पाणी बिनी सगळं आहे इथं, या माल घेऊन या, माल घेऊन या थोडा. अरे चिठ्ठ्या उडतील कसं नाही जाणार सामना घ्यावा लागेल. 2 ओव्हरची मॅच खेळावं लागेल. जो हारल ना तो तिसऱ्यासाठी खेळेल. 4 ओव्हर. हां, हारल तो तिसऱ्यासाठी खेळेल असं करायचं ना. नाही यांचा विषय येतो तिसऱ्यापर्यंत. इतर आपण ते फेरीतले सामने जिंकले. हां, इथली यायला पाहिजे. कसं आहे, तो जिंकून दुसऱ्यासाठी येईल असा विषय. बरोबर. नाही मग 3 पक्ष आता एक टीमवर आले ना आणि एक टू आले. ह्या दोघांतला जो जिंकल त्यांच्यावर पक्षासाठी समजा आता जर साहेब जिंकले तर हा संघ जिंकला येतो, त्यांचा काही विषय नाही. सुरेख फटका सजवला गेलाय फलंदाज अजिंक्य बाळासाहेब खटकाळ्याच्या बॅटमधून. चेंडू करते हवाई सफर. फलंदाज अजिंक्य खटकाळ ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. कळंबोली टेनिस क्रिकेटील बाहुबली, उत्तम टायरचा ब्रँड ॲम्बॅसेडर आज आग ओकणारी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, चालू आहे. दाफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. 18 धावा. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. फलंदाज अजिंक्यला आपण पाहतोय, ज्याने खूप चांगला खेळ आज दिवसभरात केला आपल्या संघासाठी. मागील वर्षी मला वाटतं कुठेतरी हा संघ पराभूत झाला होता, पण आज
अजिंक्य चांगला खेळ करतोय, पाहूया झेल हवेत आहे, झेल खूप महत्वाचा आहे पण झेल होतोय भूमीला दान आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा जमा केल्यात. 38-39 धावांचं आव्हान उभं ठेवलं होतं, त्याबद्दल 19 धावा जमा केल्या या नक्कीच L05 फलंदाज चिकू आणि फलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून. अजिंक्यसाठी सुवर्ण संधी, अजिंक्यसाठी त्यांच्या ग्रुपकडून बॅट्समॅन उमेशजी मोरे आणि सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2001 रुपयाचं पारितोषिक येत आहे. अजिंक्य खटकाळसाठी सुवर्ण संधी असेल. उमेशजी मोरे आणि सर्व त्यांचा मित्रपरिवार खेल चॅनल माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह बघतोय आणि त्यांनी त्यासाठी देखील बक्षीस देखील ठेवलंय सलग 3 षटकारासाठी. नक्कीच प्रसाद दळवी आणि उमेशजी मोरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्यसाठी आलं. हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतोय अजिंक्यचा सर्व मित्रपरिवार आज यूट्यूबच्या माध्यमातून ही हंस धोनी प्रीमियर लीग जॉईन करताना पाहायला मिळतोय. आता मात्र सुभाष जिकंक आणि अजिंक्य खटकाळ काही चांगला बॅटल पाहायला मिळतंय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. सुभाष जिकंक एक अनुभवाचा खजाना असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्फत. तर अनेक सामने आणि सातत्याने क्रिकेटमध्ये त्याने महत्त्वाचं योगदान दिले असं अजिंक्य ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज कोट्यातील पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज अजिंक्य पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू दिला फेकून फलंदाज अजिंक्य ऑन फायर. 9+4 याचा 4-5 धावा. पंचवीस धावा फलकावर धावसंख्या ती 25. आता मात्र सुरेख चेंडू फेकून दिलाय, अक्षरशः हाहाकार माजवलाय फलंदाज अजिंक्याने. जबरदस्त प्रहार, पुन्हा एक बार 9+ षटकार आणि या 7 धावा. फलंदाज अजिंक्य खटकाळ मात्र आग ओकणारी बॅटिंग करतोय आज आपल्या संघासाठी. कोणताही चेंडू न टाकता 13 धावा वसूल केल्यात फलंदाज अजिंक्य खटकाळ आणि क्रिकेटमध्ये नक्कीच 14वी धाव देखील आली कोणताही चेंडू न टाकता. अजूनही फक्त 6 धावांची गरज. हा षटकाराबारून सामना जिंकवेल का अजिंक्य आपल्या संघासाठी? फक्त 6 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला चिकू तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य. एका कळंबोली टेनिस क्रिकेटचा बाहुबली तर चिकू देखील खूप चांगली कामगिरी करते आज आपल्या L05 संघासाठी. हंस धोनी नक्कीच अभिजितजी धुमाळ साहेब वकील साहेब यांच्या माध्यमातून या संघाचं प्रतिनिधित्व केलं जातं असे आमचे वकील साहेब अभिजित धुमाळ साहेब यांनी या संघाची बांधणी केली. त्यांना साथ मिळाली. अजिंक्य, चिकू, त्यानंतर शिवाजी महानवर साहेब असतील आणि चांगला खेळ मिळण्याचं वातावरण हा संघ पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू खेळून काढला अजिंक्यने खालून. एकच धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान पाहायला मिळते. कोणत्याही गडी बाद नाही. 10 फलकावर धावसंख्या येते 34 धावा. सुरेख चेंडू एक धाव पाहायला मिळते. एकच धाव. चार चेंडूची आवश्यकता असेल फलंदाज. आता मात्र चेंडू आहाकार फेकून दिलाय. बिग 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 हिट. फलंदाज अजिंक्य खटकाळ बॅनेट षटकार पाहायला मिळतोय. सामना संपवला विजयी संघ. नक्कीच L05 संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. तर नक्कीच कंक साहेब आणि कंपनीचा प्रवास संपला. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या अजिंक्य आणि सुभाष जिकंक या आपण दोघांनी जरा कॉम्बो संप साधायचा आहे.
नक्कीच या सामन्याचा हिरो असेल विजय थोरात अर्थात चिकू. यायचे आपण चांगली कामगिरी केली फलंदाजी करताना. आपण